आता आपण आहोत सांगलीच्या आयुर्वेद पुलाजवळ। माझ्या मागे आपण पाहू शकता या ठिकाणी सांगलीची ही कृष्णा माई आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी याच ठिकाणी पाणीपातीत वाढ झाली होती, पाणी पात्राबाहेर गेलं होतं, मात्र आज हेच पाणी पात्राच्या आतमध्ये गेलं आहे। आपण पाहूया आयुर्वेद पुलावरून आपली सांगलीची कृष्णा माई सद्यस्थिती कशी वाहते आहे ते। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा। तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राइब करा।